आज आपण आरटीसी कार्यालयाला एक निवेदन दिलेलं आहे. काय तुमच्या मागण्या आहेत, काय समस्या आहेत? आरडीसी माझं नाव दिलीप बापराव गोल्डे, राहणार रेवगाव. आज आरडीसी कार्यालयामध्ये मी निवेदन घेऊन गेलो होतो. आरडीसी कार्यालय म्हणजे साहेबांना मला उपरती उत्तर दिलं की बाबा याला गांभीर्याने घेऊन मवरची कारवाई करण्यात येईल. त्यानंतर काल जिल्हा अधिकाऱ्याला दिलं, तहसील कार्यालयाला दिलं, एसडीएम ला दिलं. नेमकं प्रकरण काय आहे तुमचं? आमचं प्रकरण एकच आहे. नालीबाबत आमचे पुरावे, आमच्याकडे पूर्ण पंचनामे आमच्या बाजूने झालेले. नायब तहसीलदारचा मंडळ अधिकारी तलाट्याने यांनी स्पॉटवर येऊन पंचनामे केलेले असता ते समोरचं व्यक्ती दबाव तंत्र आणून आमच्यावर औषधाचा उपोषणाचा प्रयत्न करून आमच्यावर दबाव तंत्र आणून ते अधिकाऱ्याला बिन दिशाभूल करू राहिले. आणि शासनाचं एकच आहे की काल पहिलं एक पत्र काढलं, मॅडम आले होते, त्याच्यानंतर हे आपले डबल त्यांनी पत्रात खाडाखोड करून त्याच्यात म्हणजे हे करू राहिले. म्हणजे आमचे म्हणजे उलट सुलटे कागदपत्र पडताळणी करून त्यांनी फेर चौकशी करावं आमच्या पूर्ण कागदपत्राची, नंतर निर्णय घेण्यात यावं. त्याच्यानंतर जर आम्हाला निर्णय न्याय विरुद्धात म्हणजे दबाव तंत्राखाली होत असेल तर आम्ही सर्व मुलाबाळासह ज्या दिवशी JCP उकराले त्या दिवशी आम्ही आत्मदहन करणार. कोणत्या गावचं प्रकरण आहे आणि नेमकं म्हणजे शेतीचा वाद आहे, बांधाचा वाद आहे, कशाचा वाद आहे आणि कोणासोबत वाद आहे? आमचा वाद, मी दिलीप बापराव गोल्डे, हे अशोक जनार्दन कदम याचा आमचा रस्त्याचा वाद होता. तर याचा रस्त्याचा वाद, त्यांनी रस्ता बंद केल्यामुळे आमचा वाद उद्भवला. आम्हाला रस्ता बाजूला द्याला. त्याच्यानंतर यांनी ते नालीचं आम्ही पाणी संमतीनं जाऊ देत होतो, तर ते रस्ता त्यांनी बंद केल्यामुळे आमच्या काही पाण्याचा त्याचा उल्लेख नाही, नकाशात नाला नसून काही नसून त्यांनी त्याच्या अधिकार क्षेत्रामधून नाला करून घ्यावं. त्या म्हणजे त्या अनुषंगाने आम्ही ती पूर्ण पंचनामे झालेले आहे. तुमच्याकडे तसे काही कागदपत्र आहेत का? हा पूर्ण कागदपत्र आहे, पंचनामे पूर्ण आपल्या बाजूने पूर्ण. तहसील मंडळ अधिकारी तलाठी स्वतः तहसीलदार छाया पवार येऊन गेल्या, त्या बिन म्हणले नाला नकाशात कोणताही नसून मोजणी विभागाला पाठवलेलं आहे. मोजणी काही पूर्ण झालेली नसता बिन हे कारवाईसाठी दबाव तंत्र आणून माझ्यावर अन्याय व्हावा लागला. आता तुमची मागणी काय? आमची मागणी एकच आहे, प्रशासनानं फेर चौकशी करून निर्णय देण्यात यावं. नसता आम्ही हे ज्या दिवशी उकरते त्या दिवशी आम्ही नालीत उतरून आत्महत्या करू. त्याला जबाबदार तलाठी, मंडळ अधिकारी, पूर्ण प्रशासकीय अधिकारी जबाबदार राहतील, संबंधित अधिकारी. प्रशासनाने काही तारीख वगैरे दिलेली का? हा तारीख दिली, उद्याची 22 तारीख दे, हे 24 तारीख दिलेली त्यांनी. काय नाव आपलं? दिलीप बापराव गोल्डे, राहणार रेवगाव.